पिंट्या अरे स्टार्टर मार चल सरपंचांच्या इकडे जायचं त्यांचा हाऊस भरायचं इथलं काम झालं आपलं माझं बॅलन्स होतंय बघ लागते एवढं माझा हंडा भरून दे की आणि माझी कळशी पण आधी माग गे काय कर शितली आताच 8 बादल्या घेऊन गेला पाण्याचं तू अरे आज काय करतोस मेंढर असते ती गुरु असते त्यासनी पाणी नकोय द्यायला आणि तात्या का नाही पाठीला साबण लावून बसलाय तो चळायला शितली बाकी लोकांना पाणी हवं की नको अरे अरे थोडं राहिलंय पाणी ते गावचे सरपंच आहेत ना निरंजन पाटील त्यांच्या हौदात भरायचंय त्या सरपंचाला तर पाणी द्या अरे आमचा बी विचार कर की जरा आय सोनू दे की कळशी भरवाईस पाणी जास्त लाडात येऊ नको मी काय तुझा पाम्या आहे का ए पिंट्या तू स्टार्ट मार ना चल ना अरे थांब मला लय अर्जंट आहे अहो मामा पाणी नाही घरी जा आला तसे घरी जा परत जा अरे ऐकणार आहे आणि इथं सांगायला लागलं हे रांग तू पाहिजे बघितलं का शितली तुझ्यामुळे इथं माणसांची गर्दी व्हायला लागली तुला सांगतोय भांडी घेणी घरी जा पहिली अरे अर्जंट आहे मी सकाळपासून काहीच धुतलंय नाही रे अहो मामा तुम्हाला काय धुवायची गरज आहे अरे असं काय करतो एक काम करा एक अगरबत्ती घ्याने अशी बाजूने फिरवा झालं का टाकीवर तुम्ही कानाखाली मारीन काय बोलला काय बघितलं शितली तुम्हाला सगळे ओ ऐका मामा ऐका अरे ऐका तुम्हाला सांगतो आधी इथं पाणी नाही इथं भांडी ठेवलं नाही तर घरी जा पहिले मग सांगतो पाणी नाही टँकर मध्ये लई शानपणा करू नको लय शहाणा झालायस तू आम्ही ऐका तात्याकडे मग दाखवते तुला मदत मागाय मग चांगलं देते तुला मला जर पाणी द्या हे घ्या ओ ताई ह्याच्यात पण पाणी मागातपासून किती पाणी नेलं किती पाणी लागतं तुम्हाला पाणी नाही टँकर मध्ये घरी जा बघितलं का शितले गावात कोण आलंय शंकराची मामे बहीण आली आहे शंकराची मामे बहीण काय गे चिपरे पिप्पाने हित्त कशाला आलीस पिप्पाने कोणाला बोल तिला बोलले ग तुला बोल तुझ्या गावातलं पाणी कमी पडलंय तुला तेव्हा हित्त आमच्या गावात आलीस पाणी भराय आमच्या शंकररावांच्या घरचं पाणी भरायला आली मी शंकरराव तू जरा ना आगीत तेल कमी होत कळलं ना तुला तर बघतेस थांब आय निघ निघित ना कशाला निघू निघ आमच्या गावात पाणी नाही निघ मी आता ह्याच गावची होणार आहे काही दिवसांनी ते दुकान बघतेस का तिकडचं आमचंच होणार आहे ते हे दुकान तुझ्या नावावर करणार आहे लय डोकं फिरलंय माझं 2 मिनिटं शांत बस 2 मिनिटं थोबड पण ठेव तुझं तू निघतेस का मी निघत नसती इकडनं तुझ्या सोड नको आम्ही पाणी भरणार आहे सोड आम्ही पाणी भरणार आहे इथं चल निघ निघ आमच्या आमचं पाणी भर बादल्या फेकलं बादल्या फेकली कोणी फेकली यांनी का काय टिटवे बादल्या फेकल्यास होय बाबू इकडे पण टँकर आलाय फुटबॉल आहे का उडवली बादली माझी उडवली म्हणजे माझा पहिला नंबर आहे माझा पहिला नंबर आहे तुमचं पोरीला कशाला पाठवलं होतं बादली घेऊन मावशी कशाला मावशी पाणी नाही तुम्ही घरी जा परत पाणी नाही म्हणजे एवढा मोठा टँकर घशात घालायला आणलाय सोय मावशी त्यात पाणी आहे पण थोडंच आहे त्या पाटलासाठी ठेवलं आपले सरपंच आहेत त्यांना पाणी नको का अर्जंट पाणी पाहिजे सकाळपासून काय धुतलंय नाही मी तो धुवाय पाणी कशाला पाहिजे दगडी आहे तिथं जावाला पाणी नाही मला काय माहिती नाही मी पहिले आले नाही 1 मिनिट चुकीची माहिती मिळाली पहिला आम्ही दोघे आलोय आणि मग ही झिपरी आली झिपरी कोणाला बोल तिला
तुला बोलले का? आम्ही आली असेल हा. ह्यानी कळशीला अशी लाथ मारली आणि बादली फेकली आपली पहिलं कोण आले ते काय नाही दिखतो पहिलं माझ्या बादलीत ओ, पाणी पडत ऐक- आधीच ऐक- सांगते ऐका मावशी. बाकी सगळे हवा अंदे हे बघा जास्तीत जास्त 2च बादल्या पाणी देऊ शकतो. कोण हाय नाही इथं तुला पहिला सारखा हित पोळा आणि लपून लपून बघतोय धमक आहे तर बोल की अरे तुझ्या होणाऱ्या बायकोशी कशी वागते तुझी आई पण आईशी कशाला भांडत्या तुला कळतंय का ऐके शिकले एक तर माझी ना तुमच्या दोघींच्या मध्ये यायची हिंमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ना कशी बशी होकार दिल रा आपल्या लग्नाला तो पण नकार दिल तिचं बोलणं तिचा अपमान सहन करूय मी माझा हक्क मी मिळवीन तू मला काही माहित नाही तुझ्या धमक आहेत तर बोल नाही तर मी चालले बोलतो पाईप लावणार पाण्या चल थांबा मावशी देतो ना जर थांबा ना 2च काय रे घे थांबा ना जरा. होतंय काय तुला कुठं काहीच नाही झालं मला मग दोघी कशाला आला पाणी भरायला मग मी हाय की मी पाणी भरतो चला घरी चला बरं असं कसं मी असताना तुम्ही पाणी आणणार होय नाही हो पाया पडते हा बाबू लई टेरिनिंग घेऊन आली पण यार घे ना बाबा चल ना एवढा टाइम नाही माझ्याकडे बाबा चल पटकन आय आय अरे काय या लावलंय ऐक की आपण का पहिलं पाणी भरतोय मग कुणी भरलं पाहिजे शितलीनं भरलं पाहिजे कशा आपण 12 बादल्या नेल्या त्या तर मग तिनं 8च नेल्या त्या हा तर मग आता ती पहिली आलती हा तेच सांग ती पहिली आलती आणि मग शंकर या गप बसतोय सोय घरात माणसं आपल्या जास्त आहेत की तिच्या जास्त आहेत कोणाचे जास्त आहेत माणसं जास्त नाही एकच माणूस आहे जो जास्तीचा झालाय म्हणून पाणी जास्तीचं लागते काय बोललीस ग हा काय वजनावर बोलतीस होय अहो नाही वजनावर बोलतीस होय अशी बापसाने काही शिकवलं नाही होय शिकवलं नाही होय हा मोठ्या बायकासोबत कसं बोलायचं शिकवलं नाही होय शिकवलं नाही होय थांब की गावठी एको ठेव की मध्ये लावली पिपाणी नुसती पिपाणी कोणाला बोलते आत्या मी सांगते काय आहे का नाही मी चुकून बोलले मला डायरेक्ट तुम्हाला बोलायचं नव्हतं ऐका माझं ते जे आता पाणी येणार आहे ना ते गडूळ असणार आहे ते पाणी मी भरते तुम्ही कशा पाहिजे गडूळ पाणी भरताय आम्हाला चालतंय गडूळ पाणी तू नको शिकूस आम्हाला गडूळ पाण्याचं काय आम्हाला गडूळ पाणी नेणार आणि आम्ही काय उगा तिथं बसलोय आता कोणालाच पाणी मिळणार नाही इकडे. तुम्ही इथं ओ मावशी थांबा इथं कोणालाच पाणी मिळणार ना आता ती शितली आता आमच्या टँकरच्या पाण्याला गडूळ बोलली ए शितले आमच्या टँकरचं पाणी एकदम क्लीन आहे मिनरल वॉटर सारखं माहितीये का मिनरल वॉटर मोठा शहाणा तिकडं बाबूच्या हिरीतलं पाणी आणतो आणि इथं सांगतो मिनरल वॉटर मामा नंतर एवढी मोठी थैली लावून फिल्टर पण करतो ब्लिचिंग पावडर टाकून क्लीन करतो माहितीये का तुम्हाला अरे मग थोडं दे की मला पाणी नाही देणार आता जा अरे बाबा टाक ना चल ना पटकन टाक ना 2च बादल्यात कोणाला द्यायचे सांगा देतो लगेच पहिला नंबर 18 बाटल्या घ्यायलायस की नेऊ दे की एक हंडान कळशी जरा गप्पस्तीस का हांडाने कळशी नेऊ दे एक मिनिट आय मी समजवतो आय हे ना बाबा या घेऊ दे की ग तिला पाणी लई लाट बघतीये नाही मी आपलं एक हसता असतं का नाही पाणी दिल्यावर हे लागतं पुन्हा. शंकर दुकानावर जा दुख- जा काय चाललंय तुझं तिला भरू दे पाणी तू काहीच बोलत नाहीस आता तिला आंघोळ करायची अजून आंघोळ बाकी आहे 1 मिनिट पण आंघोळ करायचे आयला तुझ्या आईला आंघोळ करायचे मग तिथं म्हशी सोबत डबक्यात बसव की डुंबत बसल दिवसभर तेवढी धुवून निघाल इथून तिथून काय बोलली तुम्हाला म्हस बोलली आता नाही आय नाही आय का ग नाही म्हैस बोललीस वय नाही. म्हशी सारखी दिसते का ग मी सारखी दिसते का ही? तुझ्या घरात येऊन खाते का ग मी आई- तुला घरात येऊन तोंडाला ती गप की जरा गप तुला नाही आते तुला नाही बोलली ती जा तुला नाही बोलली तिला सांगा माझ्या नादाला नको नाही लागूस. बोलली हा. तिला सांग नादाला नको लागू यांच्या काय ग कोणी केलं काय कुणी केलं हा मग कोणी केलं कोणी केलं
लय नाटकी करतेस का ग आई. लय नाटकी करतीस तू ना लय डोक्यात जातेस माझ्या तुझा थोबडाच डोक्यात जातोय माझ्या काय बोलली का मी ढेकर दिला असं 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 एवढं मोठं ढेकर देतात वय तुला अशी चुंबड बनवून हित्त ठेवीन आणि 7-8 हंडी ठेवीन त्याच्यावर शंकर्या सांगून ठेव शंकर्या नाहीतर मग हा आणि मग मी पण हा मग हा त्या घरातलं खाते वय मी घरातलं खाते होय आत्या मी म्हैस दिसते वय म्हैस दिसते होय असं चिकल्यात वय अशी रोतून बसते वय मी अशी अशी रवंत करते वय अशी रवंत करते होय तुझ्या आता जरा अशी लात काढीन ना मागणी आय अरे नको ना भांडू आय कशाला तुम्ही बोलताय सर मारायला पहिल्या फटक्यातच दिवस गेले वाटत हाय 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 करते दिवस गेले नाही पाठ दुखती नीट चाल. शंकरराव पाठीवर ना आठवलं आपण पटपट पाणी भरून घेऊ ना तुमची आंघोळ पण बाकी आहे ना आणि आज तुमच्या पाठीला मी साबण लावणार आहे ना बाबो तू लावणार आहे सोय साबू कुणाच्या पाठीव कुणाचा साबू हे काय बोलली हे काय बोलली हे पाटीला साबण लावणार बोलली हे काय बोलली का ग तुला कायला मिरच्या लागल्या हा तुमच्या खानदानात नाही का कुणाला पाठ साबण लावायला नाही का तुझ्या घरात आहे ना तो बोकुड त्याच्या पाठीला लाव ना साबण एक मिनिट कोण बोकुड तुझा बाप माझ्या बापाला बोकुड म्हणले बाबू. शंकर्या तुझ्या म्हाताऱ्याला समजावून ठेव लय शहाणपणा करायला लागले एक दिवस आहे का नाही शियानात अशा गौऱ्या म्हणून थापेन म्हातारीला बसवीन आणि खालच्या थप्प्या लावीन अख्ख्या बेतभर काय बोलत ती मामी काय आता काय मामी मामी हे आपल्या घरला येणार आहे म्हणे काय हे शितले आपल्या घरला येणार आहे आणि तुला अशा शेणाच्या गौऱ्यांमध्ये भिंती थापणार आहे बोलती शंकर्या आय नाही हे काय बोलली तू ऐकून घेतलंस हे? नाही 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 आणि ही आपल्या घरी काय येणार आहे ती तेच सांगत होती मला काय? ती येणार आहे घरी येणार आहे ती का गौरी गणपतीला गौरी गणपतीला ही का आपल्या घरी येईल गौऱ्या पुसतात ना तवा मग ती म्हणली मी गौरी गणपतीला येते घरी असंच ग हुल देती येणार तर काय नाही हुल देते नुसती ही हुल आणि मला देणार मला देणार मला म्हणजे तुम्हाला नाही तिला देणार नाही तुम्हाला नाही ऐक ऐक तुला पाणी हवंय ना हवंय. थांब मी काय सांगतो माझ्याकडे आयडिया ती करूया हा. आपला हांडा कुठे इथं ठेवली बादली हे शिकलीचा हांडा हा. आहे आपली बादली कुठे ही बघ. हे आपले हे आपले ए, मामा, थांब, थांब, कुठं चालला? थांब. नाही नाही हे माझी आयडिया फक्त ऐकून घ्या हे बघ बन्नी आहे का नाही 2 बादल्याच आहेत पाणी तुझ्याकडे हो एक काम कर अर्धा हांडा हिचा भर अर्धी बादली आमची भर अर्धी कशी माझी हा हिची अर्धी कळशी भर आणि मग उरलेलं ते राहिलं लयच अर्जंट आहे हे बाटलीतलं गंगाराम आहे ना त्याच बादली भर अर्धी बरं चालतंय एक मग धरणं सांगा काय झालं होतं हा? तू ऐकूनच घेत नव्हती हे घे. आय. ए, शंकर्या. पहिली माझी बादली. थांबा, आला, काही गडबड करू नका रे. हळू ये. थांबा हात दोनच बादल्या आहेत. माझी बादली. मागवा. थांब आय पहिले शितलीची भर होती तिचा पहिला नंबर होता का नाही ती आली होती पळत पळत मी बघितलंय आय शंकर्या लाव ए शंकर्या कन्फर्म आहे ना हा, confirm आहे. कोण आहे पहिले या लवकर रे लावलाय ना आता चालू कर ना हो. चितली ए इलाजा. आणि मग माझी शिकली. कशी लाव हा आपली बादली नको भरू दे मी तुला. 143 काय आणि कुठे आहे. काय कुठे काय कुठे नाही काय ते पाणी आहे टँकर मध्ये पाणी आहे म्हणजे येत का नाही नळत ना जायला ते उतारावर आहे ना टँकर हा, मग? पाणी सगळं असं तिकडे गेलं त्या साईडला खाली आहे गरम पाणी. नाही ते एमएच वॉटर सप्लाय लिहिलंय अहो ते सप्लाय हो सप्लाय ते सप्लाय नाही एक काम करा मी तिकडे आपल्या सरपंच आहेत तिकडे चाललोय कोणाच्या? तिकडे सगळी भांडी घेऊन तिकडे देतो ना पाणी तुम्हाला हा. इकडे नाही येणार आता तू तर म्हणलं आता हौदात भरल एवढं पाणी आहे ह्याच्यामध्ये अरे हाय शितली पण ते उतार असल्यामुळे पाणी तिकडे आहे खाली आता तू उगाच
बात नको हाणू. हे सगळं आता घेऊन आम्ही तिथं सरपंचाकडे यायचं वय. एवढा टाइम हाय वय आमच्याकडं. नाही तर काय आता आत्या बाई एक काम करता का माझं? काय वाईच आहे का नाही? टेम्पोच्या आहे का नाही पुढच्या बाजूने जावा आणि वाईस टेम्पो असा वर उचला म्हणजे मग मागून भरकन पाणी येईल खाली. कशी आयडिया? हिच्या तर